परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. पिंट्या पहा आता तुम्हाला 12ला 12 क्लासला क्वेश्चन अंक 7 क्वेश्चन अंक किती सांगत आहे मी तुम्हाला. क्वेश्चन अंक 7 15 मार्क्स किंवा 12 मार्क्स या दोनपैकी म्हणजे 15 मार्क्सला येणार किंवा 12 मार्क्सला येणार. क्वेश्चन अंक 7 क्वेश्चन क्रमांक किती 7 क्वेश्चन क्रमांक किती 7. 15 मार्काचं गणित आहे. हे किती मार्काचं गणित आहे 15 किंवा 12 मार्क्स सुद्धा साठी येऊ शकते. पिंट्या पाहून घ्या आता किती मार्काला येणार आहे 15 मार्क्स किंवा 12 मार्क्सला. क्वेश्चन क्रमांक 7 क्वेश्चन क्रमांक किती 7 आणि यावरती मी आखणी केलेली आहे. जरा स्मॉल अक्षर काढणारा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही झूम करावे आणि बघून घ्यावं. आणि 100% ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगत आहे. आणि या स्टेपमध्ये कोणीच तुम्हाला सांगणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि जे गणित मी देत आहे सध्या तुम्हाला हे एकमेव गणित तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार. बघून घेता नाही तर यानंतरचं कधी असेल कोणी काढलेलं तर डुप्लिकेट असू शकते. पण हे आपलं एकमेव गणित आहे. पहा आता बिलकुल एकदम फर्स्ट नंबर दुलालाल आणि राजाचं गणित यूट्यूबवरती कधीच मिळणार नाही. दुलाल आणि राजाचं एकदम परफेक्ट आपलं हे गणित आहे. सध्या पाहून घ्या एकदम फर्स्ट नंबरचं गणित आपलंच आहे. यानंतर मिळेल तर तुम्हाला कॉपी मिळू शकते पण आपलं कॉपी नाही आहे. बिलकुल फायनल फुल अँड फायनल. बघा सुरुवातीचंच आपलं गणित दुलाल आणि राजा 11 मार्क्ससाठी. तर फायनल अकाउंटमध्ये कोणत्या अकाउंटमध्ये फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला पहिले सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ दुलाल आणि राजा. ट्रेडिंग अकाउंट डेबिट आणि क्रेडिट हे कोणती बाजू आहे क्रेडिट. माझ्या बोर्डाच्या स्मॉल असल्यामुळे मी थोडंसं तुम्ही लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपण एका नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून बघून घेऊ मोठ्या बोर्डावरती व्हाईट बोर्डावरती. इथं पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट मायनस प्लस जे करतो ते आतमध्ये लिहायचे. कुठे लिहायचे ते आतमध्ये. त्यानंतर सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंट म्हणजे पहिले फर्स्ट नंबर ट्रेडिंग, सेकंड नंबर प्रॉफिट लॉस, थर्ड नंबर बॅलन्स शीट. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट हेडिंग सेम लिहायचं. इन द बुक्स ऑफ दुलाल आणि राजा प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 1976. इन द बुक्स ऑफ दुलाल आणि राजा बॅलन्स शीट फॉर द इयर एंडिंग. आणि त्यानंतर इथं या बाजूला लॅबिलिटीज म्हणजे लॅबिलिटी आणि असेट ही असेट आहे लॅबिलिटी आहे. बॅलन्स शीट मध्ये डेबिट क्रेडिट लिहत नसतात. बॅलन्स शीट मध्ये पिंट्या डेबिट क्रेडिट लिहत नसतात. लक्षात ठेव. फक्त प्रॉफिट लॉस आणि ट्रेडिंग अकाउंटला डेबिट बाजू. डेबिट म्हणजे तुमच्या लिहिण्याची डाव्या बाजूला आणि इकडे उजव्या बाजूला अलग लक्षात. लेफ्ट डेबिट, राईट नंबरला क्रेडिट. तुमच्या ज्या हातावरती तुम्ही लिहिता तिथे बघा पाहून घ्या. आता तुम्हाला एक्झाम्पल सर याचं एक्झाम्पल कुठे आहे तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. काय काढून घ्या त्याचा स्क्रीनशॉट बघून घ्या. नंतर मग मी ते वाचतो आणि ते वाचत असताना तुम्ही लक्ष द्यायचं. बघा हा फर्स्ट नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्यासान. हे बघा दुलाल आणि राजाचा काढला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आणि बाकीचं गणित येत आहे बघा हे दुलाल आणि राजा. तर सगळ्यात पहिले आपण ऍडजस्टमेंट पाहणार. काय पाहणार सगळ्यात पहिले ऍडजस्टमेंट. सगळ्यात फर्स्ट नंबरला काय पाहणार आपण ऍडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक प्राइस दिलेला 25,000 आणि मार्केट प्राइस दिलेला 30,000 आहे ना. तर या दोनपैकी स्मॉल अमाऊंट घ्यायची, टेन्शन घ्यायचं नाही. आणि या ऍडजस्टमेंटचे हे ऍडजस्टमेंट आहेत. या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात. किती इफेक्ट असतात 2 इफेक्ट असतात दिलेले. किती इफेक्ट असतात 2 बघून घ्या. किती इफेक्ट असतात तुम्हाला 2 इफेक्ट दिलेले राहतील. किती इफेक्ट दिलेले राहतील 2 प्रत्येक वेळेस. दुलाला हॅड टेकन गुड्स विथ 500 हॅज पर्सनल. त्याने पर्सनल यूज केलेला आहे याचे सुद्धा 2 इफेक्ट दाखवावं लागतात. त्यानंतर गुड्स अमाऊंट प्रत्येकाचे 5-6 ऍडजस्टमेंट इथं दिलेल्या आहेत. आपण ते 6 ऍडजस्टमेंट बघून घेऊ कशावरती बोर्डवरती. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं.
काढला विद्यार्थी मित्रांनो? पहा आता सगळ्यात पहिले सुरुवातीला मी ऍडजस्टमेंट शिकवत असतो. काय शिकवतो? ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला काय येणार आहे? आता क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. पहिले काय दिलेला आहे? क्लोजिंग स्टॉक. काय दिलेला आहे? क्लोजिंग स्टॉक. तर हा क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचा. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट सगळ्यात स्मॉल घ्यायची. अगर 2 अमाऊंट दिलेले असतील तर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट स्मॉल घ्यायची. इकडे बॅलन्स शीट मध्ये दाखवायची. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा? बॅलन्स शीटला. दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा? बॅलन्स शीटला. तर क्लोजिंग स्टॉक हा खाली लिहित असतात. इथं बाय टू लिहित नसतात. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 25,000. 20 किती? 5,000. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट दाखवले. आता आपण इथे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहे प्रत्येकाचे 2 इफेक्ट. त्यानंतर दुलालाज हॅज टेकन गुड्स ऑफ 500 हिज पर्सनल. त्या व्यक्तीनं स्वतःच्या दुकानामधून घरी वस्तू नेल्या. तुम्हीच्या घरी अगर दुकान असेल तर तुम्ही त्यामध्ये पैसे टाकता का? नाही. ते फक्त एक्सपेन्सेसच्या नावाने लिहिता. म्हणजे ते काय होणार आहे? तुमच्या माल परचेस केलेला त्याच्यामधून काय होणार आहे? ते कमी होणार आहे. म्हणजेच तुम्ही बघा परचेस मध्ये आता आपण पाहतो, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. परचेस मधून परचेस रिटर्न काय होत असते? मायनस. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट मध्ये सुरुवातीला आपल्याला इथं बघा मी दाखवतो सुद्धा तुम्हाला. सुरुवातीला हा स्टॉक दिलेला म्हणजे हा ओपनिंग स्टॉक असतो. कोणता स्टॉक असतो? ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट मध्ये आहे ना. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट मध्ये सुरुवातीला मग इथं लिहायचा 2 ओपनिंग स्टॉक दाखवायचा. इथे ओपनिंग स्टॉक 20,000. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 20,000. त्यानंतर दाखवायचं आता आपल्याला परचेस. काय लिहायचं आहे? परचेस. मग परचेस मधून परचेस रिटर्न काय करता? परचेस. आता परचेस मधून परचेस रिटर्न काय करायचं आहे? मायनस. तर बघा हे इथं परचेसची अमाऊंट मी इथं दाखवतो खाली. परचेसची अमाऊंट आहे 1,30,200. त्यानंतर जागा नसल्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. 2 ड्रॉइंग DRAWING ड्रॉइंग किती आहे? 500. म्हणजे जे टेक ओव्हर आहे काय ते तुम्ही टेक ओव्हरच्या नावाने लिहा किंवा ड्रॉइंगच्या नावाने लिहा. मग आपण ड्रॉइंगच्या नावानं दाखवत असतो. मग आता हे मायनस करायचे. काय करायचे तुम्हाला? ते मायनस 1,29,700. त्यानंतर 2 परचेस रिटर्न. परचेस का आहे? रिटर्न. विद्यार्थी मित्रांनो हे मी शॉर्टकट लिहिलं, तुम्ही पाहून घे जा. आता परचेस रिटर्न किती आहे? परचेस रिटर्न 3,200. नेक्स्ट लेक्चरला एक मोठं बोर्ड लावीन मी तुम्हाला, त्याच्यावरती सांगणार. तर त्यामधून हे मायनस केलं 1,26,500. 1,26,500. बघा परचेस मधून ड्रॉइंग मायनस. त्याच्यामधून परचेस रिटर्न मायनस. हे काय? परचेस रिटर्न. परचेस रिटर्न. पुन्हा दाखवू का तुम्हाला? लक्षात नाही येणार अजून म्हणसान. 2 परचेस रिटर्न दाखवायचं आपल्याला. रिटर्न्स. परचेस रिटर्न्स. हे मायनस केलं आपण आहे की नाही. मग ही अमाऊंट जी आहे ती खाली दाखवून द्यायची. 1 lakhs किती येते ती? 1,26,500. 1,26,500 आली. यामधून हे मायनस केल्यानंतर बघा आता त्यानंतर आता त्याचं जे टेक ओव्हर दिलेलं आहे त्याचा दुसरा इफेक्ट म्हणजे सेकंड इफेक्ट जो असतो तो त्याच्या कॅपिटल मधून मायनस करतात. इथं कॅपिटल मधून मायनस करावं लागेल. लायबिलिटी बाजूला त्याच्या कॅपिटल मधून मायनस. त्यामुळे आपण तो काय करणार आहे? नंतर करू. त्याचा सेकंड इफेक्ट. आता आपल्याला गुड्स अमाऊंट दिलेला आहे 3,000 वेअर सोल्ड अँड डिस्पॅच आहे ना. तर गुड्स अमाऊंट. आता बघा याच्यामध्ये खूप मोठे ऍडजस्टमेंट होतात. गुड्स अमाऊंट टू 3,000. कठीण आहे हे, थोडीशी खूप कठीण आहे. फर्स्ट नंबर मध्येच लक्षात येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट तुम्हाला नंतर थोडं तुम्ही प्रॅक्टिस करसाल तर लक्षात येईल. गुड्स अमाऊंट डिस्पॅच 3,000 वेअर सोल्ड अँड डिस्पॅच 27,3
1976 म्हणजे 27/3 व्यवसाय क्लोज होण्याच्या 3 दिवस पहिले त्यांनी जो माल सोल्ड केला होता तो बट नो एंट्री वॉज अ मेड इन सेल म्हणजे तो लिहिणे काय झाला विसरला. मग विसरला असेल तर तो डेटर्स मध्ये पहिले प्लस करावा लागेल. मग डेटर्स म्हणजे कोण असते मग डेटर्स पाहायचे आपल्याला काय बघायचे तुम्हाला डेटर्स बघा आता इथं डेटर दिलेले आहेत बघा हे डेटर्स दिलेले आहेत डेटर्स आहेत 20,000 किती आहेत 20,000 आहेत ना विद्यार्थी. मग पहिले डेटर्स लिहायचे मग डेटर्स हे बघा इथं दाखवायचे तुम्हाला डेटर्स डेटर्स नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो काय आहेत ते डेटर्स डेटर्स आहे 20,000 बी सायलेंट त्यामध्ये हे 20,000 प्लस करायचं आहे आता त्याच्यामध्ये नॉट जो रेकॉर्ड माल होता तो नॉट रेकॉर्डचा माल काय करायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्लस करायचा आहे. बघा आता इथं जागा नाही राहणार त्यामुळे मी फक्त रेकॉर्डच दाखवतो 3,000 किती विद्यार्थी मित्रांनो 3,000 नॉट रेकॉर्डच्या नावाने प्लस करायचा. मी बोलत आहे तुम्ही शब्द लिहून घ्या नॉट रेकॉर्ड नॉट काय रेकॉर्ड नॉट रेकॉर्ड तर बघा 23,000. त्यानंतर आता बॅड डेप्स दिलेला आहे तुम्हाला तिथं काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बॅड डेप्स आहेत तुमचे खाली दिलेले आहे बॅड डेप्स 400 किती आहे 400 हे मायनस करायचे काय करायचे तुम्हाला मायनस बॅड डेप्स काय करत असतात मायनस 400 22,600. आता ओ न्यू तर न्यू आर बी डी आणि डी आहे की नाही न्यू आरबीडी ते येणार. आता बघा याच्यावरती त्यांनी सांगितली 3% किती पर्सेंट सांगितली 3%. सर आता हे कुठून आले पहिले तर आपण नॉट रेकॉर्ड समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो पिंट्या लक्ष दे बाबू डेटर्स मध्ये नॉट रेकॉर्ड प्लस केला जो माल त्यांनी घरी नेला होता त्याच्यानंतर बॅड डेप्स आणि न्यू आरडीडी हे कुठून आले ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला बघा आता मी तुम्हाला पुन्हा दाखवतो हे बघा शेवटी इथं दिलेला आहे राईट ऑफ बॅड डेप्स ₹400 आहेत ना 400 राईट ऑफचा अर्थ असते कमी करा म्हणजे जे लोक पैसे बुडवतात जे लोक काय होतात पैसे बुडवतात हो बुडवणारे लोक भरपूर असतात लोकांना सगळं काय पाहिजे फुकट अँड प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेप्स 3% ऑन अ डेटर्स काय लिहिला इथं डेटर्स किती पर्सेंट 3% म्हणजे जे अमाऊंट उरणार त्याच्यावरती तुम्हाला 3% काढायचं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा बॅड डेप्स म्हणजे बुडवलेला पैसा आणि आता मी असा अंदाज काढतो यावर्षी की अजून पैसे बुडतीनच हो काही ना काही लोक काय करतात पैसे बुडवतात. मग आता हे आपण पहिले तर राईट ऑफ काय केले मायनस 22,600 और 3% किती पर्सेंट म्हणजेच ते बघा कसे काढतात 22,300 याला इंटू 3% सांगितलं तेवढं पर्सेंटेज इथं करायचा आपण 100 20 कट तुम्हाला कॅल्सी अलाव नाही आहे 2 × 3 यांनी 1 ला डिवायडेशन केलं 30 संख्या येणार 3 2 चा किती होतो सी साइन 3 कट 8 1 कॅरी 3 2 चा 6 3 2 7 3 2 6 7 8 बघा 6 7 8 3% या अमाऊंट वरती कोणत्या अमाऊंट वरती या अमाऊंट वरती मग आता आपण काढलेला आहे पहा तुम्हाला मी इथं काढून दाखवलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास काढायचं असेल तर त्यानंतर आता ही अमाऊंट काय करायची मायनस करून सेकंड कॉलमला लिहायची 21,922 आलं लक्षात ती मायनस करून आपण सेकंड कॉलमला. आता सगळ्यात मोठाचा त्याचा दुसरा 2 इफेक्ट असतात किती इफेक्ट असतात 2 इफेक्ट असतात किती इफेक्ट असतात 2 इफेक्ट असतात. आता बघा हा जो नॉट रेकॉर्ड आहे हा इथं याचा दुसरा इफेक्ट दाखवायचा आपल्याला सेल मध्ये प्लस करतात कशामध्ये माल प्लस करायला कारण की आपण माल काय केला तो सेल गुड्स आपल्या ज्या गुड्स होते ते आपण सेल केलेले आहेत म्हणजेच आपल्या इथे येणार आहे बाय सेल्स. सेल किती आहे बघूया सेल आहे आपला 1,70,500 हे 1,70,500 1,70,500 यामध्ये नॉट रेकॉर्ड माल
नॉट रेकॉर्डचा माल किती होता आपला 3000 प्लस 1,73,500 1,73,000 हे तुम्ही अमाऊंट कॉलम मध्ये लिहिजा। माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी त्या बाजूला दाखवत आहे तुम्हाला जागेच्या अभावी, बोर्ड व्हाईट बोर्ड लहान असल्यामुळे आणि गणित खूप मोठे येतात तुम्हाला 15 मार्क्सला असल्यामुळे मी ऍडजस्ट करून घेईन आता पुढच्या वेळेस नेक्स्ट लेक्चरला। त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये नॉट रेकॉर्ड प्लस केला आपण सेल्स रिटर्न। बघा विद्यार्थी मित्रांनो, बाय सेल्स रिटर्न सेल्स रिटर्न काय करायचं मायनस सेल्स रिटर्न किती आहे आता सेल्स रिटर्न डेबिटला दिलेलं असते। कुठे दिलेलं असते डेबिट बाजूला सेल्स सेल रिटर्न आहे 500 बघा 500 1,73,000 बघा विद्यार्थी मित्रांनो सेल रिटर्न दिलेला आहे तुम्हाला इथं 500 आहे की नाही म्हणजेच याबद्दल सेल रिटर्न दिलेला आहे। त्यानंतर आता हा जो त्या साईडचा जो इफेक्ट आहे ते तिन्ही इफेक्ट ते इकडे दाखवायचे आहेत। नॉट रेकॉर्ड इकडे दाखवला बॅड डेब्ट्स। त्यानंतर रिझर्व्ह ओल्ड हा जो दिलेला असते तुम्हाला बघा मी आता दाखवत आहे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे ओल्ड म्हणजे जुने पैसे बुडालेत आपले। तर बघा पहिले हे बॅड डेब्ट जे असतात हे 2 इथं प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेब्ट्स ते वाले बघा हे असं पॉईंट आहे तुम्ही आता कारण की जागा कमी आता 400 बॅड डेब्ट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो 2। त्यानंतर न्यू आर बी डी आणि डी किती आहेत ते 6 7 8 झालं। त्यानंतर 8 7 6 4 10 1700। आता बघा विद्यार्थी मित्रांनो 17 बॅड डेब्ट्स मध्ये हे प्लस केले हे काय केले आपण त्याचा दुसरा इफेक्ट हे बघा हे दोन्हीही इथं प्रॉफिट लॉसच्या डेबिटला प्लस तिकडे प्रॉफिट लॉसच्या इकडे डेबिटला प्रॉफिट लॉसच्या डेबिटला काय करायचे प्लस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला काय करायचे प्लस आणि तिकडे काय करायचे ते मायनस। काय करसान विद्यार्थी मित्रांनो मायनस बॅलन्स शीट मध्ये मायनस लक्षात ठेवायचं। त्यानंतर पाहता ओल्ड जे सांगितलेलं आहे तुम्हाला नेहमीकरिता या बॅड डेब्ट्स मध्ये न्यू बॅड डेब्ट्स मधून ओल्ड बॅड डेब्ट्स मायनस करतात। प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ओल्ड बॅड डेब्ट्स मायनस करत असतात। ओल्ड जे दिलेले असतील ओल्ड आहे आर डी आणि डी ते आहे 500 किती आहे 578 मायनस केल्यानंतर आला आता भरपूर ऍडजस्टमेंट आपल्या संपलेल्या आहेत। बघूया आता आपण त्यानंतर आता ही जी 6 नंबरची ऍडजस्टमेंट आहे ही पण संपली आणि 3rd नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे ती पण संपली 2 झाली 3 झाली। 4 नंबरला प्रीपेड इन्शुरन्स प्रीपेड इन्शुरन्स मायनस आणि डेप्रिशिएशन फर्निचर 15% आणि मशिनरी 20%। हे बी आता डायरेक्ट सांगतो बघून घ्या। असेटला लिहित असतात कुठे लिहित असतात फर्निचर असेटला कुठे लिहित असतात फर्निचर असेटला मग फर्निचर किती आहे फर्निचर ते आहे 5000 फर्निचर आहे 5000 त्याच्यावरती डेप्रिशिएशन 15% किती आहे 15% ते येते 750 मायनस करायचं काय करायचं ते मायनस 4250। आता ते सर कसं काढत असतात 5000 मग 5000 इंटू 15 अपॉन 100 20 कट 15 राहिले 50 इंटू 15 मग 750 750 त्याला इंटू करायचं 15 येऊन जातात असं हे पर्सेंटेज काढून घ्यायचं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आता हे मायनस आहे डेप्रिशिएशन मशिनरी काय आहे ते मशिनरी किती आहे मशिनरी आहे 30,000 विद्यार्थी मित्रांनो 30,000 डेप्रिशिएशन 20% आहे किती पर्सेंट आहे 20% 6,000 येते 3 2 6,000 म्हणजे से येणार 24,000 आलं लक्षात। त्यानंतर पाहता 24,000 आता डेप्रिशिएशनचे 2 इफेक्ट हे जे डेप्रिशिएशन तुम्ही काढलेलं असेल
डेप्रिशिएशन काढलेलं असेल ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, त्याचा दुसरा इफेक्ट लिहायचा. वरती लिहायचं इथं डेप्रिशिएशन. फर्निचर, फर्निचरचं किती आहे 750. आणि मशनरी किती आहे मशिनरीचं 6,000 आहे. 6,000 झालं. म्हणजे त्याचे आपण किती इफेक्ट दाखवले 2 इफेक्ट दाखवले. एक वेळा ऍडजस्टमेंट झाल्या की तुम्हाला गणित सोपी जाते. या गणितामध्ये ऍडजस्टमेंट भरपूर आहे, पण करायचे तुम्हाला 2-3 वेळा पहा आणि ते बघून लिहा म्हणजे तुम्हाला समजणार. आणि झूम करा आणि त्या स्क्रीनशॉट काढलेले असेल त्याच्यामध्ये स्पेलिंग वगैरे बघून घ्यायचा. माझं व्हाईट बोर्ड छोटं असल्यामुळे ते स्पेलिंग थोडंसं मी स्मॉल लिहित आहे. त्यामुळे बघा त्यानंतर आता तुमचं एकच ऍडजस्टमेंट आलेलं आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला काय करतात मायनस. पहिले तर इन्शुरन्स बघायचं. इन्शुरन्स आहे तुमचं 400. टू प्रीपेड इन्शुरन्स ते आहे तुमचं 100 रुपीज. किती आहे 100. हे मायनस करा. काय करसान ते मायनस. म्हणजे सेकंड कॉलमला येतील तुमचे 300. किती येतील 300. प्रीपेड इन्शुरन्समधून इन्शुरन्स 500 आहे. 500 आहे विद्यार्थी मित्रांनो 500. इथे येणार आहे 400. 400 म्हणजे इन्शुरन्स 500 त्याच्यातून प्रीपेड इन्शुरन्स मायनस. आता हे प्रीपेड इन्शुरन्स तिकडे असेटला दाखवायचं. प्रीपेड इन्शुरन्सचा अर्थ असते तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली किंमत म्हणजे तुमची ती काय असेट. एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला समजा तुम्ही घर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला अगर 6 महिन्याचं भाडं अगर रेंट हे दिलेलं असेल रिसिव्ह झालेलं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मागसान का 6 महिने नाही. म्हणजेच त्या व्यक्तीला प्रीपेड इन्शुरन्स हे इन्शुरन्स असते तुम्ही वर्षाचं भरून घेता. तो व्यक्ती आपल्या घरी येणार नाही. एजंट जो असतो तो इन्शुरन्स. मग हे प्रीपेड इन्शुरन्स इथे दाखवायचं. प्रीपेड इन्शुरन्स किती 100 रुपये. किती 100 रुपये. जी अमाऊंट तुम्ही मायनस केलेली असेल ती अमाऊंट इन्शुरन्स. जी अमाऊंट तुम्ही मायनस केलेली असेल ती 500 मधून 400. आता ऍडजस्टमेंट संपल्या. आता बघा एकदम सोप्या पद्धतीनं गणित सोडवायचं. म्हणजेच गणित एकदम परफेक्ट येते. अगर या पद्धतीनं तुम्ही गणित सोडवलेलं असेल तर परफेक्ट गणित येणार. बघा स्टॉक झाला, परचेस झाला, सेल रिटर्न झालं, डेटर झालं, वेजेस म्हणजेच याला वाटल्यास नंबर द्यायचे 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. मग याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक हा 1 नंबर असतो. हा किती नंबर 1. परचेस 1 नंबर, सेल 1 नंबर म्हटलं तर ट्रेड अकाउंट, डेटर्स 3 नंबर म्हटलं तर बॅलन्स शीट, वेजेस 1 नंबर, रॉयल्टी 1 नंबर म्हणजे ट्रेड अकाउंट, फर्निचर 3 नंबर म्हणजेच बॅलन्स शीट. आता बघा आता काय करायला आपलं वेजेस इथे येणार 2 वेजेस किती आपलं 6000. किती आहे विद्यार्थी 6000. त्यानंतर रॉयल्टी 2 रॉयल्टीज आहे 1000. किती आहे 1000. फर्निचर झालं विद्यार्थी मित्रांनो. मशिनरी पण झालं. ॲडव्हर्टाइजमेंट 4 वर्षाची दिलेली आहे. आपल्याला एकाच वर्षाची पाहिजे. बघा आता तुम्हाला पुन्हा दाखवतो. ही ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे फॉर 4 इयर्स. किती इयर 4 इयर. आपल्याला 4 इयर 4 वर्षाची 4000 4 इयरची. मग आपल्याला किती वर्षाची एकाच वर्षी म्हणजे प्रीपेड आहे एक्स्ट्राची आहे. 2 ॲडव्हर्टाइजमेंट किती 4000. किती आहे 4000. 2 म्हणजे ही प्रीपेड दाखवायचं. प्रीपेड जे दिलेलं असेल तुम्हाला ते वाले. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट मायनस करावं लागेल 3000 म्हणजेच आपल्याला एकाच वर्षाची पाहिजे. मायनस. बरं तुम्हाला एका वर्षी प्रीपेड सर हे कसं ॲडव्हर्टाइजमेंट 4000 आहे तुम्हाला एका 4000 4 वर्षाची म्हणजे 4 वर्षाची दिलेली आहे. आपल्याला एका वर्षाची पाहिजे तिथं गणितात दिलेलं आहे. मग प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटच्या नावानं मायनस करायची 3000. एकाच वर्षाची 1000. इकडे दाखवायची ॲडजस्टमेंट असेटला. ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड
3000 3000 ते 3000. त्यानंतर सॅलरी, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ही सगळ्यात सुरुवातीला लिहित असतात. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलला लिहून घेऊ नंतर. सॅलरी 2 सॅलरी किती आहे 3000 बघा 3000. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणून दिलेलं आहे. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन्स बघा विद्यार्थी मित्रांनो. या वगैरेचं मशिनरी दाखवलं, ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली आपण, सॅलरी झालं. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन डेबिटला येते. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे ना ही, म्हणजेच ती तिकडे असेटला जाणार. इन्शुरन्स 2 नंबर झालं. कॅश हे पण झालं. ड्रॉइंग म्हणजे कॅपिटल आहे, त्यांच्या कॅपिटलमधून मायनस करायचं ते नेक्स्ट. तर प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे PF म्हणतात त्याला. काय म्हणत असतात PF कॉन्ट्रीब्युशन. जागा नसल्यामुळे मी शॉर्टकट लिहिलं, तुम्ही पुस्तकावरती बघून घ्या. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेटला. प्रोव्हिडंट फंड काय इन्व्हेस्टमेंट असेटला 2000. आता या बाजूला PF इन्व्हेस्टमेंट 2000 आहे इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर इन्शुरन्स झालं. कॅश सुद्धा असेटला येते. हे कॅश आहे दिलेली त्यांनी आपल्याला 3000. किती आहे 3000. त्यानंतर ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग नंतर मायनस करायचे, त्यांच्या कॅपिटलमधून त्यांचं ड्रॉइंग मायनस करतात. काय करत असतात मायनस. आता बघा क्रेडिट बाजूला येऊ आता आपण. म्हणजे पहिले आपण डेबिट बाजू बघितली. आता या बाजूला कॅपिटल. पहिले नेट प्रॉफिट काढायचं, नंतर मग कॅपिटल लिहायचं. करंट अकाउंट लायबिलिटीला लिहायचे. सेल झालं. परचेस रिटर्न झालं. कमिशन क्रेडिटला दिलेलं आहे. कुठे दिलेलं आहे क्रेडिटला, त्यामुळे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. आणि डेबिटला कधी असतं तर मग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. इथं दाखवत आहे कमिशन किती आहे कमिशन 300. त्यानंतर बघा तर कमिशन झाल्यानंतर इंटरेस्ट ऑन PF ऑफ इंटरेस्ट म्हणजे PF वरती जो एम्प्लॉई लोकांचा PF कटत असतो प्रॉव्हिडंट फंड त्याच्यावरती इंटरेस्ट मिळत असते. तर रिसिव्ड झालं कंपनीला. काय झालं ते रिसिव्ड, म्हणून ते इथंच येणार आहे. म्हणजे बघा इंटरेस्ट ऑन PF इंटरेस्ट 200. किती आहे 200. या क्रेडिट बाजूचं लक्षात. त्यानंतर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट झालं. आणि क्रेडिटर लायबिलिटीला लिहित असतात. क्रेडिटर दाखवायचे तुम्हाला. क्रेडिटर्स किती आहे क्रेडिटर्स 20,000. हे 20,000 क्रेडिटर्स. बघा आता आपलं गणित संपलेलं. म्हणजे पद संपलेत. तर त्याच्यामधलं फक्त कॅपिटल ड्रॉइंग हे करंट अकाउंट लिहून घेऊ आपण. करंट अकाउंट म्हणजे करंट अकाउंट कोणाकोणाचं दुलालची किती आहे 2000. आणि राजाची किती आहे विद्यार्थी मित्रांनो ते पण 2000. बघा ते 2000 दुलालचे आणि राजाचे दाखवून दिले. आपण करंट अकाउंट दाखवले. काय दाखवले हे करंट अकाउंट. त्यानंतर पहा आता आपण कॅपिटल राहिलं आणि ते फक्त हेच राहिलं ड्रॉइंग. ते सगळ्यात शेवटी पाहायचं. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ही जी क्रेडिट बाजू आहे ट्रेडिंग अकाउंटची यांची करायची तुम्ही बेरीज. काय करायची बेरीज. तर या दोघांची बेरीज काय करायची, त्या दोघांची बेरीज ती येणार आहे तुमची 1,98,100 म्हणजे 1,98,000. 1,98,000 आलं लक्षात. आणि हे खाली क्लोज करायची. मग क्रेडिट मधून डेबिट बाजू मायनस करतात. या सगळ्यांची करायची ऍडिशनल. या सगळ्यांची म्हणजे ही नाही 1 2 3 आणि 4 1 2 3 4 इनकी आपको एडिशनल करनी है. या क्रेडिट में से ये डेबिट माइनस उसको लिखना पड़ता 2 ग्रॉस
प्रॉफिट. काय लिहायचं तुम्हाला? ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर तिथं दाखवायचं आहे तुम्हाला इथं काय दाखवायचं? ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे ही जी अमाऊंट आहे, आता ग्रॉस प्रॉफिट जे तुमचं आलेलं आहे ते 44,500. 44,500 या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस झाल्यावर, म्हणजे या अमाऊंट मधून ह्या अमाऊंट सगळ्या काय केल्या? मायनस 44,000 हे ट्रान्सफर करायचे इथं बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट 44,500. 44,500. आता त्यांची करायची आहे तुम्हाला बेरीज, म्हणजे क्रेडिटची बाजू येते मोठी. त्यांची बेरीज करायची आणि ते काय करायची? सेम लिहायची. त्यांची बेरीज येणारा विद्यार्थी मित्रांनो 45,000. किती येणार आहे? 45,000. 45,000. विद्यार्थी मित्रांनो थोडंसं समजून घ्या. थोडंसं जास्त तुम्हाला अगर म्हणजे काय म्हणतात त्याला दाट दिसत असेल, झूम करा आणि मी जेव्हा बोललो तेव्हा ते शब्द तुम्ही लिहून घ्या. आपलं हे समजा की हे लेक्चर आपलं म्हणजे खूप जास्त दाट झालेलं आहे आणि स्पेलिंग नसेल समजायला येत असेल, मी 100% नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला एकदम मोठ्या बोर्डावरती बघतो. आता आपल्याकडे डिजिटल बोर्ड सध्या अवेलेबल नाही आहे, बघू काही दिवसानंतर. त्यानंतर मग टेन्शन नाही आपल्याला. यांची बेरीज केली क्रेडिट मधून. आता हे डेबिट बाजू काय करायची आहे तुम्हाला? मायनस. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? मायनस. काही लिहायचं राहिलेलं आहे का? नाही ना? 400, 3,000, 1,500 एकदम परफेक्ट. मग आता हे क्रेडिट मधून हे सगळ्याची ऍडिशनल करायची. पहिली ही ऍडिशनल करायची, मग ही करायची. जी मोठी असेल, जी लार्ज असेल, काय असेल ती लार्ज, या क्रेडिट मधून हे डेबिट बाजू काय होत आहे? ती मायनस होत आहे. काय होत आहे? ती मायनस. मग तुमचं इथं येते नेट प्रॉफिट. काय येते विद्यार्थी मित्रांनो? नेट प्रॉफिट. ते नेट प्रॉफिट आलेलं आहे तुमचं 32,772. म्हणजेच या क्रेडिट मधून ही काय केली आपण? मायनस केली. आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे. तर तुम्ही ते कॅल्सीवरची काय करायची? त्यांची बेरीज 578, 750, 6,400, 1,300, 3,500 यांची ऍडिशनल करायची आणि यांची सुद्धा ऍडिशनल करायची. मग या क्रेडिट मधून ही मायनस करायची. जे उर्वरित येत असेल ते 32,772. आणि हे त्या दोघांना काय करायचं? आता डिवाइड, म्हणजे त्यांना दाखवायचा. आता यांचा जो रेशो आहे तो रेशो कसा आहे? 3:2 आहे, 1:2 आहे, कसा आहे? आता तो आपण बघूया. इथं दिलेलं आहे त्यांनी. काही दिलेलं नसेल तर इक्वल वाटायचं. बघा इथं दिलेलं आहे त्यांनी, आहे ना? दुलालाल अँड राजाराम पार्टनर्स, हे दोन काय पार्टनर्स आहेत ना विद्यार्थी मित्रांनो? शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वल. इक्वलचा अर्थ काय असते? सारखा, सेम. म्हणजेच आता हा सारखा त्यांना डिवायडेड करायचा. तर यांना डिवायडेड करायचा. तर दुलाल तो त्या व्यक्तीला येणार आहे 16,386 आणि राजाला मिळणार आहे 16,386. आता इक्वल कसा वाटायचा सर? तर इक्वल वाटण्यासाठी 3,772 याला डिवायडेशन 2 करायचं. याला डिवायडेशन किती करायचं? 2 करायचं. याला डिवायडेशन किती करायचं? 2. त्याचे जे हे येणार आहे ते 6, 1. तर वाटल्यास मी तुम्हाला नंतरच्या नेक्स्ट याला डिवायडेशन पुन्हा शिकवून देणार आणि मी या पहिले सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये असतील, बघून या. डिवायडेशन. आता हे जे आहे त्यांचं नेट प्रॉफिट त्यांच्या कॅपिटलमध्ये प्लस, त्यांच्या कॅपिटलमध्ये प्लस. कॅपिटल झाले की गणित संपलं, एकदम परफेक्ट येते. बघा आता कॅपिटल पहिले कोणाचं घेतात? दुलालचं. हे दुलालचं कॅपिटल किती आहे? दुलालचं कॅपिटल आहे 15,000. 15,000. बघून घ्या आता. आता या दुलालनी टेक ओव्हर केलेले होते. हे बघा, हे टेक ओव्हर केलेलं होतं. ड्रॉइंगच्या नावानं आपण मायनस केले होते, आहे की नाही? आता पहिले आपण याच्यात नेट प्रॉफिट प्लस करून घेऊ. काय प्लस करता? पहिले नेट प्रॉफिट. बघा दुलाल
दुलालच्या याच्यामध्ये नेट प्रॉफिट प्लस करू, नेट प्रॉफिट 16,000 ओळखू येणार ना विद्यार्थी मित्रांनो, नेट प्रॉफिट हे इथं शॉर्टकट लिहिलं 16,000 16,386 त्या बाजूला गेलं चाललं असतं. चला हे 6 आहे 6 8 3 31,000 आहे की नाही. 6 8 3 1 चला एक कॅरी. तर यामधून आता हे ड्रॉइंग काय करतात, मायनस DRAWING ड्रॉइंग 500 मायनस करायची. किती मायनस करायची विद्यार्थी मित्रांनो, 500 मायनस करायची. 6 8 3 मधून 5 ने जात 13 आहे की नाही. 13 मधून मग काय करायचे, 5 मायनस 5 6 8 राहिले, 8च राहतात. कॅरी वापर की नाही, कॅरी द्यायचा 0 आणि 3 6 8 राहिले झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता त्यांनी दुलालांनी पुन्हा ड्रॉइंग दिलेला आहे. कोणाचा ड्रॉइंग दिलेला आहे बघून घ्या. आता मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे ड्रॉइंग दिलेलं आहे, दुलालचं ड्रॉइंग आहे 3,500 आहे ना. हे मायनस करायचं राहिलेलं आपलं. त्यानंतर राजाचं सुद्धा मायनस करायचं ड्रॉइंग. म्हणजे त्यांनी त्यामधून काय नेल्या वस्तू ह्या घरी नेलेल्या आहेत. तर इथं ड्रॉइंग DRAW नाही तर 2 वेळा सर कसं झालं ते मायनस, असं नाही झालं पाहिजे. ड्रॉइंग हे 3,500 आहेत. ते येणार आहे आपलं 27,386 27,386. त्या आता राहिलं राजाचं. आता कोणाचं राहिलं आपलं, राजाचं. कॅपिटल राजाचं. किती आहे राजाचं कॅपिटल, ते आहे 15,000. याच्यामध्ये नेट प्रॉफिट प्लस करायचं. काय प्लस करायचं, नेट प्रॉफिट 16,386. ते येणार आहे किती, 31,386. याच्यामधून ड्रॉइंग मायनस किती आहे, ड्रॉइंग 1500 1,500 29,886 29,886. ओके. त्यानंतर बघा आता प्रॉव्हिडंट फंड 2,000 झाला. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉव्हिडंट फंड राहिला. आता इथे लिहायचा आपला एक हा PF प्रॉव्हिडंट फंड 2,000. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता या गणितामध्ये म्हणजे बॅलन्स शीटमध्ये यांची तुम्हाला काय करायची, ॲडिशनल. बॅलन्स शीटची टोटल सेम आली पाहिजे. काय सेम आली पाहिजे, टोटल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक सुद्धा करा. विद्यार्थ्यांना शेअर करा. म्हणजे बघा आता ॲडिशनल त्यांची दिलेली आहे तुम्हाला, यांची ॲडिशनल करायची. काय करायची तुम्हाला, ॲडिशनल. टोटल येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची 83,272 आणि या बाजूची सुद्धा 83,272. तर ही जी ॲडिशनल आल्यानंतर हे संपूर्ण शेवटी काय करायचं तुम्हाला, क्लोज करायचं. म्हणजेच दोन्हीकडची ॲडिशनल काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. काय आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, सेम. बघा स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. एकदम स्क्रीनशॉट काढू शकता, काहीच हरकत नाही. आणि थोडासा प्रॉब्लेम गेला असेल तर तुम्ही थोडासा काय म्हणतात त्याला ॲडजस्टमेंट करून घ्या आहे की नाही. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.